आज होळी आहे. वाईट जळून जावं आणि चांगलं आयुष्यात राहावं यासाठीच हा दिवस असतो. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, मी अमित लगड. मित्रांनो, आज सकाळीच योगेश आला होता. आपल्या दारातल्या मोटरीचा काहीतरी घोटाळा झाला होता. ते पाहायचं होतं. म्हणून आज तो सकाळी लवकरच आला होता. मोटर काढायला सुरू केली. मोटर वरती काढली. सोबत कृष्णाही मदतीसाठी आला होता. कारण त्याची मोटर जळाली होती. सततच्या लाईट ये-जा करण्याने आणि खराब लाईटीमुळे मोटर जळाली होती. आपलीही मोटर चेक केली. तीही जळाली होती. त्यानंतर दुपारी अद्वैत मस्त कुल्फी खात होता. त्यानंतर मी परत 5 वाजता गावाकडे चक्कर मारण्यासाठी गेलो, तर इकडे अद्वैत आणि अण्णा आणि पप्पा यांना दमवत होता. 2 आजोबा आणि 1 नातू. मस्त यांची मजा चालली होती. सायकल खेळत होते. त्यानंतर आम्ही थडग्याबाप्पू मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. तिथे खाली पडलेला भंडारा तो त्याच्या कपाळाला लावत होता आणि खातही होता. लहान वय आहे, पण संस्कार मोठे आहेत. त्यानंतर आम्ही घरी आलो. संध्याकाळी होळी पेटवायची तयारी सुरू झाली. त्यातही अद्वैतची मध्येच लुडबुड चालू होती. होळी पेटवली, सगळ्यांनी पूजा केली. होळी हा सण प्रल्हादाच्या भक्तीचा आणि सत्याचा विजय याचा प्रतीक आहे. चांगुलपणात शेवटी जिंकतो हा संदेश देणारा हा दिवस. नंतर सगळ्यांनी एकत्र जेवण केलं, पुरणपोळी खाल्ली. होळी आपल्याला हे शिकवते, वाईट जळू द्या आणि चांगलं मनात राहू द्या. मित्रांनो, आपला इन्स्टा परिवार वाढत चाललाय. अशीच नेहमी साथ राहू द्या. अजून आपला प्रवास खूप मोठा आहे. त्यासाठी लवकर फॉलो करा.